Hello dear students, welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar and today we have continued our subject of impression management. In today's lecture, we have discussed the concept of personality and various definitions of personality. Okay? In today's lecture, we have discussed the concept of personality and various definitions of personality. आज आपण या ठिकाणी इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण पर्सनॅलिटी ही कन्सेप्ट काय आहे आणि अनेक ऑथर्सने त्याचे काही डेफिनेशन्स केले आहेत, त्या डेफिनेशन्स डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला तर माहितीच आहे की हा जो इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे तो फक्त BCom बँक मॅनेजमेंट अँड BCom इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्स्ट इयर स्टुडंटसाठीच आहे. ओके, आणि त्याचा स्टडी तुम्हाला या इम्प्रेशन मॅनेजमेंटचा स्टडी तुम्हाला बोथ सेमिस्टर म्हणजे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड या दोन्हींसाठी करायचा आहे. तर त्याचा जो सिलॅबस आहे, ओके, इम्प्रेशन मॅनेजमेंटचा जो सिलॅबस आहे त्याचा ओव्हरव्ह्यू आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 युनिट्स हे स्टडी करण्यासाठी दिले आहेत. त्यामधील जो फर्स्ट युनिट आहे त्यामध्ये आपण इम्प्रेशन ही कन्सेप्ट काय आहे, त्याचबरोबर व्हॉट इज मीन बाय इम्प्रेशन मॅनेजमेंट, देन स्ट्रॅटर्जीज ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट, देन व्हेरियस टेक्निक्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट अँड हाऊ टू मॅनेज इम्प्रेशन. तर असे ऑल कंटेंटचा आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये डिस्कशन केले आहे, त्यांचा स्टडी केलेला आहे. तर अशा प्रकारे जो युनिट नंबर फर्स्ट आहे तो त्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण इम्प्रेशन मॅनेजमेंट हा जो सब्जेक्ट आहे त्यामधील युनिट नंबर सेकंड हे स्टार्ट करणार आहोत. युनिट नंबर सेकंड टायटल ॲज पर्सनॅलिटी. या युनिट नंबर सेकंडचं टायटल आहे पर्सनॅलिटी. मग या युनिट नंबर सेकंडच्याद्वारे तुम्हाला नक्की कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करायचा आहे. मग यामध्ये तुम्ही कन्सेप्ट पर्सनॅलिटी जी काही कन्सेप्ट आहे ते लर्न करणार आहात. त्याचबरोबर त्याच्या अनेक ऑथर्सने काही डेफिनेशन्स केले आहे, म्हणजे पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय ते त्यांनी त्यांच्या मते या ठिकाणी सांगितले आहे. मग त्या डेफिनेशन्स देखील आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि त्या तुम्हाला लर्न करायच्या आहेत. त्याचबरोबर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पर्सनॅलिटी अँड व्हेरियस टाईप्स ऑफ पर्सनॅलिटी अँड डिटर्मिनंट्स ऑफ पर्सनॅलिटी अशा अनेक फॅक्टर्सचा, अशा अनेक कंटेंटचा स्टडी तुम्हाला या युनिट नंबर सेकंडच्या माध्यमातून करायचा आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण फक्त पर्सनॅलिटी ही कन्सेप्ट काय आहे आणि त्याचे डेफिनेशन्स कोणकोणते आहेत त्यांचे डिस्कशन करणार आहोत. नाव लेट्स सी मीनिंग ऑफ पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय. सो फर्स्टली पर्सनॅलिटी मीन्स व्हॉट. पर्सनॅलिटी इज मेड अप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स पॅटर्न ऑफ थॉट्स, feelings and behavior of an individual. These attributes make a person unique. Personality originates within the individual and remains fairly consistent throughout life. आता पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय, तर आपण अनेक व्यक्तींना पाहतो. मग त्यावेळेस या ठिकाणी पर्सनॅलिटी म्हणजे काय, नक्की काय सांगितले आहे, तर इंडिव्हिज्युअल व्यक्ती, ओके, इंडिव्हिज्युअल व्यक्ती त्याचे जे काही थॉट्स असतील, ओके, त्याचे विचार, त्याचे फिलिंग्स म्हणजे त्याच्या काही भावना, त्याचे इमोशन्स अँड बिहेवियर, तो अदर व्यक्तींबरोबर कशा प्रकारे वागतो, ओके, त्याची वागण्याची पद्धत कशी आहे, या थॉट्स, फिलिंग्स अँड बिहेवियर या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हे काय वैशिष्ट्य आहे, त्यांचे जो काही पॅटर्न आहे त्याचा एक सेट, ओके, त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडे असतो. मग त्याचा सेट म्हणजेच त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काय झाली, पर्सनॅलिटी झाली, त्याचं ते व्यक्तिमत्व झाले, की त्याच्याकडे असणार त्याचे बिहेवियर, त्याचे फिलिंग्स, त्याची विचार करण्याची क्षमता कशी आहे आणि या सर्व वैशिष्ट्यांचा एक पॅटर्न म्हणजे त्याचा एक सेट म्हणजे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी होय. अँड दीज ॲट्रिब्यूट्स मेक अ पर्सन युनिक. आणि हे जे काही फीचर्स आहेत, ओके, हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पर्सनॅलिटीचे ते प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पर्सनॅलिटी हा जो काही कन्सेप्ट आहे तो अत्यंत सिम्पल लँग्वेजमध्ये या ठिकाणी सांगितले आहे. त्याची कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी अत्यंत सिम्पल वर्ड्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की पर्सनॅलिटी म्हणजे काय. एखाद्या व्यक्ती, त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता,
त्याचे त्याच्याकडे असणारे फिलिंग्स, त्याच्यानंतर त्याची बिहेवियर यांचा एक पॅटर्न, त्याचा एक सेट जो प्रत्येक व्यक्तीनुसार हा डिफरंट असतो. ओके, कारण की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा सेम विचार करू शकतो का? नाही. त्याचे फिलिंग्स वेगळे असतात. ओके, त्याचे वागणूक, ओके, त्याची जे काही बिहेवियर आहे ते वर्तणूक पद्धत ही डिफरंट असते. आणि ही जे काही थॉट्स आहेत, जे काही फिलिंग्ज आहेत आणि जे काही बिहेवियर आहे हे ऑल कॅरेक्टरिस्टिक्सनुसार प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डिफरंट असते आणि त्याच्यावरूनच तो व्यक्ती युनिक आहे हे आपल्याला समजते. ओके, दिस ॲट्रिब्यूट्स मेक अ पर्सन युनिक. या अनेक वैशिष्ट्यांच्या मुळेच, त्याच्या आधारेच प्रत्येक व्यक्ती हा डिफरंट आहे, तो युनिक आहे हे या ठिकाणी दिसून येते. म्हणून पर्सनॅलिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, प्रोफेसर यांना पाहतो, ओके, त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे? वेगवेगळी आहे. म्हणजे त्यांचे विचार करण्याची क्षमता वेगळी आहे, त्यांचे प्रोफेशन वेगळे आहे, त्याचबरोबर त्यांचे फिलिंग्स वेगळे आहेत. म्हणजे आता तुम्हाला एखाद्या समोर प्रोफेसर दिसला तर त्याने सूटबूट घातली असेल, त्याने टाय वेअर केली असेल, तर त्यावेळी तुम्ही काय समजणार? आणि त्याच्या हातामध्ये बुक्स असतील, ओके, तर तो प्रोफेसर असतो. इंजिनियर त्याचे वेगळे असते स्टाईल, डॉक्टरची स्टाईल वेगळी आहे. मग असे वेगवेगळ्या याच्यावरून आपण त्यांची पर्सनॅलिटी ठरवत असतो, व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरवित असतो. आणि अशी पर्सनॅलिटी ठरवण्यासाठी त्यांची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे. त्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसारच प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे हे दिसून येते. आणि त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स हे कोणते इम्पॉर्टंट असते? मग त्यामध्ये थॉट्स, त्यांचे फिलिंग्स आणि त्यांचे बिहेवियर. दिस इज द 3 कंटेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन पर्सनॅलिटी. आणि अशी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी ही प्रत्येक व्यक्तीची व्यक्तीनुसार ही डिफरंटच असते. पर्सनॅलिटी इज द होल ॲस्पेक्ट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फ्रॉम जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू. इट इन्क्लूड्स अ पर्सन्स फिजिकल, सायकोलॉजिकल अँड इमोशनल ॲस्पेक्ट्स. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे की पर्सनॅलिटी इज द होल ॲस्पेक्ट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फ्रॉम जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू and it includes a person's physical, psychological and emotional aspects. तर जनरल पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने जर विचार करायचं म्हटले तर इंडिव्हिज्युअल व्यक्ती, ओके, त्यांची जी काही पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी ही डिफरंट आहे. त्याच्यामध्ये त्यांचे फिजिकल, त्यांचे सायकोलॉजिकल अँड इमोशनल ॲस्पेक्ट्स हे इन्क्लूड असतात. म्हणजे त्यांची जी काही फिजिकल, सायकोलॉजिकल अँड इमोशनल ॲस्पेक्ट्स हे डिफरंट असतात. कसे काय? प्रत्येक व्यक्तीनुसार हे डिफरंट आहे. त्यांचे विचार करण्याची क्षमता, त्यांच्या भावना, ओके, त्यांचे बिहेवियर स्टाईल हे सगळं डिफरंट असल्यामुळे ही पर्सनॅलिटी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि पर्सनॅलिटीमधील हे 3 मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे ते म्हणजे फिजिकल, सायकोलॉजिकल अँड इमोशनल ॲस्पेक्ट्स. Then personality has come from a Latin word persona meaning to speak through mask. तर लक्षात घ्या, जो काही पर्सनॅलिटी वर्ड आहे, ओके, हा जो काही शब्द आहे तो कुठून आला आहे? तर लॅटिन वर्ड पर्सोना यापासून आलेला आहे. ओके, पर्सनॅलिटी हा जो काही वर्ड आहे तो लॅटिन वर्ड पर्सोना यापासून आलेला आहे. आणि पर्सोना ह्याचं मीनिंग नक्की काय आहे? तर याचं मीनिंग आहे स्पीक थ्रू मास्क. Okay, and as in the ancient days, masks were worn in Greece and Rome by actors while enacting plays. तर ग्रीसमधील किंवा रोममधील जे ॲक्टर्स आहेत ते ॲक्टर्स काय करायचे? जेव्हा ते ॲक्ट करायचे, ओके, जेव्हा ते ॲक्टिंग करायचे त्यावेळेस त्यांनी तो प्ले त्यांना करता यावा, त्यांना जो काही रोल दिलेला असेल तो योग्य त्या प्रकारे करता यावा यासाठी ते एनिशियन डेज म्हणजे पुरातन काळामधील, प्राचीन काळामधील ग्रीस आणि रोममधील जे ॲक्टर्स आहेत ते अशा प्रकारे मास्क वेअर करायचे आणि त्यानंतर जो काही त्यांना रोल दिलेला असेल तो रोल त्या ठिकाणी ते प्ले करत असेल. म्हणून हा जो काय पर्सनॅलिटी वर्ड आहे तो लॅटिन वर्ड पर्सोना यापासून आलेला आहे. आणि त्याचं मीनिंग काय दिलेलं आहे की स्पीक थ्रू मास्क. Thus, personality is used for influencing others through external appearances. However, personality is not the external appearance alone, and
पर्सनॅलिटी विच मेक्स ॲन इंडिव्हिज्युअल टू स्टँड अपार्ट इज द इम्प्रेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक ॲट्रिब्यूट्स. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी डिफरंट आहे, ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. कारण की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, तो एक युनिक आहे. मग तो युनिक कशा प्रकारे आपण समजू शकतो? ओके, तो युनिक म्हणजे नक्की काय? तर त्याची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. ओके, त्यानंतर त्याच्याकडे असणारे इमोशन्स, त्याच्या भावना ह्या वेगळ्या आहेत. त्यानंतर त्याची बिहेवियर स्टाईल म्हणजे त्याची वागणूक पद्धत ही वेगळी आहे. आणि या तिन्ही गोष्टींच्या आधारे प्रत्येक व्यक्ती हा इंडिव्हिज्युअल व्यक्ती डिफरंट आहे, तो युनिक आहे आणि त्याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी ही समजत असते. म्हणून पर्सनॅलिटी ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या लाईफमधील अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे, इम्पॉर्टंट असा घटक आहे. Personality of an individual is unique, personal and a major determinant of his behavior. This is the important line. Personality of an individual. ओके, इंडिव्हिज्युअल व्यक्तीची जी काय पर्सनॅलिटी आहे, जे व्यक्तीचे व्यक्तिमत्व आहे ते कसे युनिक आहे, इज अ युनिक. ओके, तर पर्सनल अँड अ मेजर डिटर्मिनंट ऑफ हिज बिहेवियर. तर प्रत्येक व्यक्तीची जी काय पर्सनॅलिटी आहे ती युनिक आहे. ती युनिक कशी आहे? तर त्याच्याकडे असणार त्याची इमोशन्स, त्याचे जे काही त्याचे थॉट्स म्हणजे विचार करण्याची क्षमता, त्याचे फिलिंग्स आणि त्याचे बिहेवियर, अशा वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार, वैशिष्ट्येनुसार प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीची पर्सनॅलिटी ही युनिक असते. आणि पर्सनल अँड अ मेजर डिटर्मिनंट ऑफ हिज बिहेवियर, आणि त्याच्याकडे असणार जे काही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यानुसार त्याच्यामुळे त्याचं जे काही बिहेवियर आहे ते बिहेवियर डिटर्मिनंट करण्यासाठी, ते निश्चित करण्यासाठी हा अत्यंत इम्पॉर्टंट असा एक मेजर असा काय आहे, एक फॅक्टर आहे की प्रत्येक व्यक्ती हा कसा आहे. जर ते व्यक्तीचे पर्सनॅलिटी योग्य असेल तर त्याच्याकडे योग्य प्रकारचे इमोशन्स असतील, त्याचे फिलिंग्स असतील, त्यानंतर त्याची विचार करण्याची क्षमता बेस्ट असेल, त्याचबरोबर त्याची जी काही बिहेवियर स्टाईल आहे मग तो प्रत्येक व्यक्तीबरोबर चांगल्या प्रकारे बिहेव करीत असेल. म्हणजे एखादा सिनियर व्यक्ती आहे, एखादा ज्युनियर व्यक्ती आहे, त्याच्यावर तो कशा प्रकारे वागणूक करतो हे सर्व त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती अवलंबून असतो. आणि त्याच्यावरूनच तो व्यक्ती कसा आहे, त्याचे बिहेवियर कसे आहे हे डिटरमाइन होत असते, ते निश्चित होत असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामधील ही काय त्याची पर्सनॅलिटी आहे, ओके, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी ही युनिक असते आणि ती इम्पॉर्टंट असते. आणि बिहेवियर, त्या व्यक्तीचे बिहेवियर ओळखायचे असेल, ते निश्चित करायचे असेल तर ही त्याची पर्सनॅलिटी, त्याचे बिहेवियर कसे आहे ते दाखवून देत असते. Because of differences in personality, individuals differ in their manner of responding to different situation. ओके, आता या लाईफमध्ये अनेक सिच्युएशन्स ह्या क्रिएट होत असतात. मग अशा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तो व्यक्ती कशाप्रकारे बिहेव करतो, तो कशाप्रकारे वागतो, त्याच्यावरून त्याची पर्सनॅलिटीही दिसून येत असते. एखादी क्रिटिकल सिच्युएशन असेल, त्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तो कशाप्रकारे बिहेव करतो, ओके, एखादा आनंदाचा क्षण असेल तो त्यावेळेस कशाप्रकारे रिॲक्ट करतो, याच्यावरून त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही दिसून येत असते. आता ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो त्यावेळेस ओके, तो टीमबरोबर काम करत असतो आणि त्याचबरोबर त्या ऑर्गनायझेशन अनेक सिनियर व्यक्ती असतात, काही ज्युनियर एम्प्लॉईज असतात. मग त्यावेळेस तो टीमबरोबर कशाप्रकारे वागतो, त्या सिनियर ऑथॉरिटीबरोबर कशाप्रकारे बिहेव करतो, ओके, हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामधील इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी ही खूपच इम्पॉर्टंट असते. सम पर्सनॅलिटी थेरिस्ट emphasize the need to recognize the person's situation interaction, that is the social learning aspects of personality. Such an interpretation is highly meaningful to the study of human behavior. तर ह्युमन बिहेवियरचं स्टडी करताना प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे हे स्टडी करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर हे जे काही पर्सनॅलिटी आहे, त्याचे काही व्यक्तिमत्व आहे, त्याचे ती पर्सनॅलिटी डिटरमाइन करण्यासाठी काही जे ऑथर्स आहेत, ओके, जे सायंटिस्ट आहेत, त्यांनी काही थेरीज मध्ये ही पर्सनॅलिटी कशी असावी ते एक्सप्लेन केले आहेत. आणि त्या थेरीज अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. कारण की जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा व्यक्ती काम करतो, त्या व्यक्तीचे बिहेवियर कसे आहे, त्याची विचार करण्याची क्षमता कशी आहे, त्यानंतर एखादी सिच्युएशन असेल
मग त्यावेळेस त्याचे जे काही इमोशन्स आहेत, त्याचे काही फिलिंग्ज आहेत, तो कशाप्रकारे एक्सप्रेस करतो. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्या व्यक्तीचे, त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे जर ऑल कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, जर त्या ऑर्गनायझेशनमधील, त्या कंपनीमधील सिनियर ऑथॉरिटीला समजले तर तो काय करणार आहे, त्या व्यक्तीला योग्य प्रकारे हँडल करू शकतो. म्हणून असे पर्सनॅलिटी डिटरमाइन करण्यासाठी अशा अनेक कॅरेक्टरिस्टिक्सचा वापर केला जातो. त्यासाठी अनेक सायंटिस्टने वेगवेगळ्या थेरीज एक्सप्लेन केले आहेत आणि त्याच्याद्वारे त्या थेरीच्या आधारे काय केले जाते, त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे ती ओळखण्यासाठी मदत होत असते. तर अशा प्रकारे पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही युनिक आहे, ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीपेक्षा डिफरंट असतो. म्हणजे त्याची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे, त्याची फिलिंग्स, त्याची इमोशन्स वेगळी आहेत, त्याची बिहेवियरची स्टाईल वेगळी असते. ओके, त्याचबरोबर अशी पर्सनॅलिटी प्रत्येक व्यक्ती काय करत असतो, डेव्हलप करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि ही पर्सनॅलिटी ही लहान वयापासून आपोआप डेव्हलप होत असते. ओके, त्याचबरोबर तुम्ही लक्षात ठेवा की हा जो काय पर्सनॅलिटी वर्ड आहे तो कुठून आला आहे, तर लॅटिन वर्ड पर्सोना यापासून आलेला आहे. ओके, पर्सनॅलिटी हॅज कम फ्रॉम अ लॅटिन वर्ड पर्सोना अँड मिनिंग टू स्पीक थ्रू मास्क. आणि त्याचा अर्थ तुम्हाला अत्यंत सिम्पल मिनिंग या ठिकाणी सांगितला आहे, तो म्हणजे स्पीक थ्रू मास्क. मग या ठिकाणी स्पीक थ्रू मास्क म्हणजे नक्की काय, तर ॲज इन द एनिशियन डेज, ओके, प्राचीन काळामध्ये मास्क वेअर वॉन अ ग्रीस अँड रोम बाय ॲक्टर्स. तर ग्रीस अँड रोममधील जे ॲक्टर्स आहेत ते ॲक्टर्स काय करायचे, जेव्हा त्यांना ॲक्टिंग करायला लावायचे, तो ॲक्टिंग करताना त्यांना जो काही रोल दिलेला आहे तो प्ले करता यावा यासाठी अशा प्रकारचा मास्क ते वेअर करत होते. म्हणून हा पर्सनॅलिटीमधील जो काही पर्सोना वर्ड आहे, जो लॅटिन वर्ड आहे, तो या ठिकाणी आलेला आहे. अत्यंत सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी पर्सनॅलिटी म्हणजे काय त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर अशा प्रकारे पर्सनॅलिटी ही प्रत्येक व्यक्तीची युनिक असते. ती पर्सनॅलिटी कशाप्रकारे डिटरमाइन होऊ शकते, तर त्यासाठी इम्पॉर्टंट अशा 3 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. ते म्हणजे त्याचे इमोशन्स, त्याचे इमोशन्स किंवा फिलिंग्स, त्याचबरोबर त्याचे असणार बिहेवियर आणि त्याचे थॉट्स. याच्यावरून तो व्यक्ती कसा आहे हे डिटरमाइन होत असते. त्यानंतर पर्सनॅलिटी म्हणजे काय, त्याचे काही डेफिनेशन्स या ठिकाणी तुम्हाला दिल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. तर फर्स्ट डेफिनेशन आहे बाय विलियम ग्लूक यांची. ओके, फर्स्ट डेफिनेशन आहे बाय विलियम ग्लूक. सो अकॉर्डिंग टू विलियम ग्लूक, पर्सनॅलिटी इज अ पॅटर्न ऑफ स्टेबल स्टेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पर्सन that influence his or her behavior towards goal achievement, and each person has unique ways of protecting these states. तर विलियम ग्लूक यांना नक्की पर्सनॅलिटी म्हणजे काय सांगायचं आहे, त्यांच्या मते पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय. विलियम ग्लूक यांच्या मते पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर पर्सनॅलिटी इज अ पॅटर्न ऑफ स्टेबल स्टेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ पर्सन. ओके, त्यांनी काय सांगितलं आहे, पर्सनॅलिटी म्हणजे जे काही व्यक्तिमत्व आहे ते स्टेबल स्टेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पर्सन दॅट इन्फ्लुएन्स हिज और हर बिहेवियर टुवर्ड्स गोल अचिव्हमेंट. तर पर्सनॅलिटी हा एक स्थिर घटक आहे. ओके, तो एक स्थिर पॅटर्न आहे आणि एखाद्या व्यक्तीची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याची जी काही वैशिष्ट्य आहेत जी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांच्या बिहेवियरवरती परिणाम करतात. आणि प्रत्येक व्यक्तीकडे या ऑल स्टेबल घटकांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांचे प्रोटेक्शन करण्यासाठी अनेक मार्ग हे अवेलेबल असतात, असे विलियम ग्लूक यांनी सांगितलेले आहे. त्यांच्या मते पर्सनॅलिटी म्हणजे काय हे त्यांनी एक्सप्लेन केले आहे की पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर प्रत्येक पर्सनकडे काय असतो, असे त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स एक स्टेबल पॅटर्न त्यांच्याकडे असतो, ते फॅक्टर्स त्यांच्याकडे असतात. आणि एखाद्या व्यक्तीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जे काही फीचर्स आहेत, ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी, त्यांचे जे काही गोल्स असतील, त्यांचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील ते अचिव्हमेंट करण्यासाठी, ओके, त्यांचे बिहेवियरवरती हे फॅक्टर्स परिणाम करतात. आणि प्रत्येक व्यक्तीकडे या ऑल स्टेबल फॅक्टरचे प्रोटेक्शन करण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक मार्ग हे अवेलेबल असतात. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे
लॉरेन्स एरविन त्यांनी काय सांगितलं आहे पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय, तर पर्सनॅलिटी इज द रिलेटिव्हली स्टेबल सेट ऑफ सायकोलॉजिकल ॲट्रिब्यूट्स दॅट डिस्टिंग्विश वन पर्सन फ्रॉम अनादर. अत्यंत सिम्पल डेफिनेशन लॉरेन्स एरविन यांनी केले आहे की त्यांनी सांगितले आहे की पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय. एखादा पर्सन हा दुसऱ्या व्यक्तीपेक्षा किती कसा डिफरंट आहे, ओके, कसा वेगळा आहे हे त्यांनी त्यांच्या पर्सनॅलिटीच्या डेफिनेशन्समध्ये एक्सप्लेन केले आहे. त्याचबरोबर पर्सनॅलिटी इज द रिलेटिव्हली स्टेबल सेट ऑफ सायकोलॉजिकल ॲट्रिब्यूट. तर पर्सन फ्रॉम अनादर, एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कसा डिफरंट आहे हे कसं ओळखू शकतो, तर त्याच्याकडे असणारे जे काही सायकोलॉजिकल ॲट्रिब्यूट्स आहेत, ओके, त्यांचा जो काही स्टेबल सेट आहे त्याच्यामुळे हा जो काही पर्सन आहे तो डिफरंट आहे अदर व्यक्तीपेक्षा हे या ठिकाणी सिद्ध होत असते. म्हणून पर्सनॅलिटी हा एक मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल ॲट्रिब्यूट्सचा एक काय आहे, एक स्टेबल सेट आहे जो एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून काय करतो, वेगळे करतो, त्या ठिकाणी वेगळे आहे असे दिसून येते. म्हणून लॉरेन्स एरविन यांनी पर्सनॅलिटीची ही डेफिनेशन अत्यंत सिम्पल डेफिनेशन सांगितलेली आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कसा वेगळा आहे, ओके, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यानंतर थर्ड डेफिनेशन आहे आर.टी. होगन यांची. पर्सनॅलिटी रेफर्स टू द रिलेटिव्हली स्टेबल पॅटर्न ऑफ बिहेवियर्स अँड कन्सिस्टंट इंटरनल स्टेट्स दॅट एक्सप्लेन अ पर्सन्स बिहेवियर टेंडन्सीज. आता आर.टी. होगन यांनी काय सांगितले आहे, तर व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय, तर त्यांचं जे काही बिहेवियर आहे ते बिहेवियरची जी काही टेंडन्सी आहे, ओके, वर्तणुकीच्या तुलनेने बिहेवियर टेंडन्सीज प्रत्येक व्यक्तीची कशी आहे, ओके, आणि त्यांचे इंटरनल स्टेट्स म्हणजे अंतर्गत स्थिती हा जो एखाद्याच्या व्यक्तीची जी काही वर्तणुकीची पद्धत कशी आहे, त्याची प्रवृत्ती कशी आहे ते स्पष्ट करणे म्हणजे पर्सनॅलिटी होय. आणि लास्ट डेफिनेशन आहे ते स्टीफन पी रॉबिन्स यांनी दिलेली आहे. पर्सनॅलिटी इज द सम टोटल ऑफ वेज इन विच अॅन इंडिव्हिज्युअल रिॲक्ट्स अँड इंटरॅक्ट्स विथ अदर्स. ओके, स्टीफन पी रॉबिन्स यांनी देखील अत्यंत सिम्पल डेफिनेशन सांगितले आहे. पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर पर्सनॅलिटी इज द सम टोटल ऑफ वेज इन विच अॅन इंडिव्हिज्युअल रिॲक्ट्स अँड इंटरॅक्ट्स विथ अदर्स. तर व्यक्तिमत्व म्हणजे एक व्यक्ती, ओके, एखादा पर्सन हा ज्या प्रकारे इतर व्यक्तींना प्रतिक्रिया देतो, इतरांशी संवाद साधतो, ओके, म्हणजेच त्याची पर्सनॅलिटी होय. आता एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर कशा प्रकारे बिहेव करतो, ओके, तो नक्की कशा प्रकारे त्याच्याबरोबर इंटरॅक्ट होतो, एखादी सिच्युएशन असेल त्यावेळेस तो कशा प्रकारे रिॲक्ट होतो, या सर्व गोष्टींचे, ओके, जे काही मार्ग आहेत त्यांची जी काही टोटल आहे तीच म्हणजे त्याची पर्सनॅलिटी होय. मग असे जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्याबरोबर कम्युनिकेशन करतो, ओके, त्याच्यावर तो इंटरॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो त्याचे काही थॉट्स, त्याचे फिलिंग्स किंवा त्याचे इमोशन्स, त्याचे बिहेवियर त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असतात. म्हणून या ऑल डेफिनेशन्समधून तुम्हाला काय सांगितलं की पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीकडे असणं त्याची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे त्याची फिलिंग्स, त्याची विचार करण्याची क्षमता, त्याचे बिहेवियर स्टाईल म्हणजे त्याची वागणुकीची पद्धत, या तिन्ही गोष्टींवरती प्रत्येक व्यक्तीचे हे व्यक्तिमत्व, त्याची पर्सनॅलिटी ही अवलंबून असते. तो इतर लोकांबरोबर कशा प्रकारे बिहेव करतो, तो कशा प्रकारे त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो, आणि प्रत्येक व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे ती युनिक आहे, असे या ऑल डेफिनेशन्समधून या ऑल ऑथर्सने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी ही प्रत्येक व्यक्तीनुसार डिफरंट असते, ती युनिक असते, कारण की प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे, त्यांचे इमोशन्स, त्यांची फिलिंग्स वेगळी आहे, त्यांची बिहेवियर स्टाईल ही वेगळी आहे. आणि हे 3 मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचे फीचर्स हे तो व्यक्ती कसा डिफरंट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी पर्सनॅलिटी म्हणजे काय, त्याचे मिनिंग आणि त्याचे काही डेफिनेशन्स या एक्सप्लेन केलेलं आहे, त्यांचं डिस्कशन या ठिकाणी केले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण
पर्सनॅलिटीचे काही टाईप्स आहेत आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, ओके, आणखीन मेन कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत ते डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. ओके, थँक्यू.